हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी निर्मला तुमचे सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर बघा मैत्रिणींनो, तुम्ही थंबनेल वाचलं असेल की आपण शिवण क्लास करतो। जसं कोणी लग्नाच्या आधी केलेला असेल किंवा एखादे वय झालेलं आहे, आधी केलेलं आहे पण आता लक्षात नाहीये, पण मशीन आहे पण स्वतःचं ब्लाऊज स्टिच करायचं आहे पण काहीच लक्षात राहिलेलं नाहीये। तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ येणार नक्कीच शेवटपर्यंत बघा। इतकी सोपी पद्धत आहे, तर सहज तुम्ही हे ब्लाऊज स्टिच करू शकता आणि कटिंग करू शकता। तर तुम्ही बघितलं ना व्हिडिओ शेवटपर्यंत, तर तुम्हाला जेवढं पण तुम्ही आधी शिकलेलं असाल ना ते तुमच्या सगळं काही लक्षात येईल। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। जास्त फॉर्म्युला सांगणार नाहीये, 38 साईजचं कटिंग आहे, नक्की शेवटपर्यंत बघा। आपण सुरुवात केली आहे पेपर कटिंगची, त्याच्यामुळे मी न्यूज पेपरवरच शक्यतो दाखवते संपूर्ण कटिंग। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघितला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येईल। शोल्डर, आर्म होल कसा राऊंड द्यायचा, कसं सगळे माप कुठं टाकायचे। जर शिवण क्लास करेला आहे आणि आता लक्षात नाही तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू बघा। तर चला आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करू। व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला कटिंगचे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यामुळे काय होतं, मी जे पण व्हिडिओ बनवले की ते तुमच्या मोबाईलवर त्याचं नोटिफिकेशन लगेच पडून जातं। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। इथं बघा, आता आपण न्यूजपेपर घेतलाय। इथं न्यूजपेपरवरती आपण जेव्हा आपण शिवण क्लास करतो तर सगळ्यात पहिले न्यूजपेपरवरतीच आपण काय करतो, प्रॅक्टिस करतो, आहे की नाही। तर बघा, न्यूजपेपरच घेतलेला आहे, इकडून फोल्ड करून घेतलेला आहे या पद्धतीने। सॉरी, असं बंद बाजू माझ्या साईडला आहे आणि इकडनं ओपन बाजू आहे। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। उंची टाकून घेते मी इथं, बघा उंची टाकून घेऊ आपण। बघा 38 साईज आहे, 38 साईजसाठी उंची तुम्ही आवडीनुसार घ्या। कुणाला 13.5 आवडू शकते, कुणाला 14 आवडू शकते। तर चला आपण 14 इंचावर मार्किंग करू। 14 इंच प्लस 1 इंच मार्जिन घेते त्याच्यामध्ये, म्हणजे 15 इंचावर मार्क करते। मूळ उंची आपली 14 इंच आहे। आपण किती पण उंची असेल तर त्याच्यामध्ये काय करतो, 1 इंच ॲड करून घेतो, बरोबर ना। त्याच्यानंतर शोल्डर, तर 5.25 इंचाचं शोल्डर टाकायचं आहे आपल्याला। इथं तुम्हाला कोणतंही मी गणित सांगणार नाही आहे, तुम्ही डायरेक्टली 38 साईज आहे 5.25 इंच शोल्डर हे घेऊ शकता। मुंडा उंची पण तेवढीच घ्यायची, 5.25 इंच। इथून 5.25 इंच घेतलं मार्जिन। आता हे पॉइंट जोडून घेऊ आपण, बघा घेतलं। आता आपल्याला घ्यायचा छातीचा चौथा भाग। बघा 38 छाती आहे, तर 38 छातीचा चौथा भाग येतो 9.5 इंच। त्याच्यानंतर शिलाई मार्जिन 2 इंच। तुम्ही मोबाईलवर पण त्याचं कॅल्क्युलेशन करू शकता। जर तुम्हाला गणितामध्ये बऱ्याच मैत्रिणींना जर चौथा भाग काढता येत नसेल तर तुम्ही काय करायचं, कॅल्क्युलेशनवर आपल्या मोबाईलवर पण करू शकता, जेणेकरून तुम्हाला छातीचा चौथा भाग हा लगेच काढता येईल। आणि जर एखाद्याकडे मोबाईल पण नसेल, एखाद्या मैत्रिणीकडे, तर बघा आपण हा जो टेप असतो टेपवरच छातीचा चौथा भाग कसा काढायचा। तर मी इथं बघा 38 साईज आहे, 38 साईजला काय करते, हा एक जो आपला भाग असतो एकचा, तो 38वर न्यायचा। बघा घेतला का, तो घेतल्यानंतर हा झाला आपला 38चा निम्मा भाग। तर 38चा निम्मा भाग म्हणजे हा दुसरा भाग। आता आपल्याला याचं परत एकदा फोल्ड करायचं, तर तिथं आपला निघल चौथा भाग। 19 हे निम्म आहे आणि 19च्या निम्म पाहू शकता तुम्ही इथं किती आलं आपलं, 9.5 इंच। तर हा आपला छातीचा चौथा भाग। आता 1.5 इंच इथून मार्जिन घ्यायचं, मोंढ्याचा राऊंड द्यायचा आहे आपल्याला। तर 1.5 इंच मार्जिन घ्यायचं। तर हे बघा, ब्लाऊज कट करता करता माझ्याकडून टेप पण कट झालेला आहे, पण थोडासा आहे शिल्लक अजून तो, त्याच्यामुळे मी त्याच्यावरच काम चालवलंय। इथं 1.5 इंचाचं मार्जिन आहे माझ्या टेपचं आणि हे बघा 1.5 इंच घेतलं। आता इथून आपल्याला घ्यायचं या पद्धतीने शेप। तर हा झाला आपला बॅक पार्टचा शेप।
आता इथूनच लगेच काय करायचं, 1 इंच फ्रंट पार्टचा पण शेप देऊन टाकायचा. 1 इंच, हे बघा इथं 1 इंच आहे माझ्या टेपचं, तर इथं 1 इंच. आता मी पेपर जो आहे तो मला छान असा आकार जमावा म्हणून मी फिरून घेते. तुम्ही सुद्धा फिरून घेऊ शकता अशा पद्धतीने. या पद्धतीने याला पण सुद्धा इथं खाली आकार द्यायचा. हाताला जर थोडंसं वळण द्यायचं म्हणजे आपलं छान आकार शेप हा जमून जातो. आपण घेतला बॅक पार्टचा मुंड्याचा आकार, फ्रंट पार्टचा मुंड्याचा आकार, बरोबर. आता आपण घेऊ गळा, गळा रुंदी. बघा, तर मी इथं गळा रुंदी जी आहे ती 2.25 इंच टाकणार आहे. शोल्डर इकडं किती शिल्लक आहे पाहू शकता तुम्ही, 3.25 इंच, जवळ 3.5 इंच. हे बघा 3.5 इंच आपलं संपूर्ण हे आहे. शिवल्यानंतर 3 इंचाचं शोल्डर हे तयार होतं. आता इथून घेऊ पुढचा गळा टाकून, जे मार्जिन घेतलं इथून पुढचा गळा. बॅक पार्ट आपण खालच्या साईडनी काढू, कारण की आपण दोन्ही पण पेपर असं फोल्ड करून घेतलेला आहे, डबल पेपर आहे आपल्याजवळ. आता पुढचा गळा कटोरी ब्लाऊज असल्यामुळं मी घेते 6.5 इंच. 6.5 इंचावर मार्जिन करून घेतलं. आता खालच्या साईडला गळा रुंदी ही तुम्ही 2.5 इंच ठेवू शकता. पसरून गळा जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही 2.5 इंच गळा रुंदी ठेवायची आहे, नाहीतर 2.25 इंच ठेवली तरीही चालेल. आता इथे आपल्याला गळ्यासाठी बॉक्स काढून घ्यायचा आणि इथं गोल आकार देऊन घ्यायचा. घेतला आपण, इथं घेतलेला आहे गोल गळ्याचा आकार. आता आपल्याला घ्यायची आहे योगपट्टी. तर इथे बघा मी 2 इंचावर मार्जिन घेते योगपट्टीचं, आणि आता 2 इंचाचं मार्जिनची आपण जी लाइनिंग आहे ती ओढून घ्यायची. इथं तुम्हाला वाटलं योगपट्टी ही खूप लहान होतीये तर तुम्ही इथं 2.5 इंचाची योगपट्टी घेऊ शकता, कारण की नंतरून पण आपल्याला 1.25 इंच वाढवावं लागतं. मग अशी योगपट्टी ही मोठी होते आणि कटोरीवरती योगपट्टी ही चढली नाही पाहिजे, त्याच्यामुळे आपण योगपट्टी जी आहे ती छोटीच ठेवणार आहोत. माझ्या बरेच जुने व्हिडिओ होते त्याच्यामध्ये मी 2.5 इंचाची योगपट्टी ही वापरत होते, पण जसं जसं आपल्याला अनुभव येत चालतो ब्लाऊजमध्ये आपल्याला कुठं काय प्रॉब्लेम वाटतो तर तुम्ही त्यावेळेस असं चेंज करायचे. म्हणून मी आत्ताच्या व्हिडिओमध्ये योगपट्टी ही छोटी दाखवते तुम्हाला. 2 इंचाचीच योगपट्टी ही तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून कटोरी जी आहे ती आपली व्यवस्थित बसते आणि कटोरीच्या खाली योगपट्टी ही येते, तर थोडेसे छान असं ब्लाऊज फिटिंगमध्ये बसतो. आता मी इथं योगपट्टी जी आहे ती 2 इंचावर घेतली. तुम्हाला वाटलं योगपट्टी मोठी पाहिजे तर तुम्ही थोडंसं योगपट्टी जी आहे ती 2.5 इंचाची करून घेऊ शकता. मी इथं बघा 1.25 इंचानी काय केलं, शेप देण्यासाठी पॉइंट घेतला. आता इथं या पद्धतीने शेप द्यायचा आहे आपल्याला. बघा शेप देऊन घेतल्यानंतर आता आपली बारी आहे कटोरी काढण्याची. तर इथं जेवढी घडी घेतली ना, मी तेच सांगितलं तुम्हाला, इथं कोणतंही कॅल्क्युलेशन नाही आहे. तुम्ही सहज आणि सोप्या पद्धतीने हे कटोरी ब्लाऊज कटिंग करू शकता. बघा आपण जेवढी पण इथं घडी घेतली ना त्याचं फक्त निम्म करायचं आहे आपल्याला, आणि इथं बघा हा पॉइंट घ्यायचा आहे. तर इथं आपली ही कटोरी निघणार आहे, म्हणजे हे कटोरीचा पॉइंट इथं निघलेला आहे. आणि जो फ्रंट पार्टचा मुंड्याचा आकार आहे तिथून 2.5 इंच पॉइंट घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा घेतला, आणि जी गळ्याचा गोल शेप आपण दिला तिथं 1 इंचावर पॉइंट घ्यायचा गळ्यावरती. आता हे 3 पॉइंट भेटल्यानंतर आपल्याला आकार देऊन घ्यायचा कटोरीचा. तर बघा इथं आपलं हे मार्जिंग झालेलं आहे. आता आपण याला काय करू, कट करून घेऊ. तर फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट सोबतच कटिंग करून घेते मी. व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा. आत्तापर्यंत व्हिडिओ बघितलाच आहे आणि अजून लाईक केलं नसेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. जर तुमच्या मैत्रिणींना पेपर कटिंग शिकायची असेल कोणाला तर तुम्ही हा व्हिडिओ शेअर पण करू शकता तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर. आणि हे बघा आपण इथं बॅक पार्ट फ्रंट पार्ट कट करून घेतला. आता याचे 2 भाग करून घेऊ. 2 भाग करायच्या आधी जी गळा रुंदी आहे तिच्यावरती थोडासा कट लावू, म्हणजे बॅक पार्टला आपल्याला व्यवस्थित लक्षात येईल.
आणि हे बघा याचा मध्ये कट लावून घ्यायचं आहे आपल्याला. घेतल्यानंतर तुम्ही आवडीनुसार गळा घ्यायचा आहे. बॅक पार्टला इथं बॅक पार्टला आवडीनुसार गळा घ्यायचा आहे. ही जी गळा रुंदी आपण घेतली इथून तुम्हाला जेवढा आपण गळा घ्यायचा आहे तो गळा इथं घ्या. डिझाईन घ्या, गोल घ्या, चौकोनी घ्या, कसा पण घ्या. त्याच्यानंतर आता हा फ्रंट पार्टचा जो मोंढ्याचा आकार आहे तो आपण इथं कट करून घेऊ. अगोदर आपण बॅकचा कट केलेला आहे आणि बॅक पार्ट साईडला काढून घेतलेला आहे. त्याच्यानंतर जो गळा आहे तो आपण इथे कट करून घेतला. हे बघा योकपट्टी आता मी वेगळी करून घेते. कटोरी आता इथं वेगळी करून घ्यायची आपल्याला. बघा घेतलं. आता इथे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. हे बघा खूप छान आपला असं पेपर कटिंग इथे तयार आहे. एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची, ही जी योकपट्टी आहे ही कंपल्सरी 1.5 इंच आणि खालच्या साईडनी वाढवायची आहे. ही ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊजवरती, अस्तरवरती किंवा साधा पीस शिवशाल तर तुम्ही इथं खालच्या साईडनी 1.5 इंचानी ही वाढवायची आहे. नाहीतर मग हा फ्रंट पार्ट जो आहे तो आपला कमी पडन जोडताना, फिटिंग करताना. कारण की इथं बघा हा जो कट आहे इथं जोडण्यासाठी कपडा लागतो आणि इथं खाली जोडण्यासाठी, तर खाली तसं आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलेलंच असतं उंचीमध्ये, पण इथं जोडण्यासाठी कपडा लागतो. त्यामुळे 1.5 इंच हे एक्स्ट्रा घ्यायचंच आहे. आता हा आपण वाढवून घ्यायचं, म्हणजे याचं काम झालेलं आहे. या क्रॉसपट्टीमध्ये काही नाही करायचं आहे, अशीच ठेवून तुम्ही ही कटिंग करू शकता. तर आता कटोरी कशी वाढवायची ते पाहू आपण. कटोरी वाढवण्यासाठी आपल्याला एक वेगळा पेपर घ्यायचा आहे. एक सिंगल पेपर घेऊ आपण. हे बघा एक पेपर घ्यायचा एक वेगळा. आता ह्या पेपरवरती जशीच्या तशी कटोरी काय करायची आहे, आखून घ्यायची आहे. तर तुम्ही सेम टू सेम माझ्या पद्धतीने, म्हणजे मी जसं जसं करते तसं तसं तुम्ही करू शकता व्हिडिओ बघून. व्हिडिओत काही वाटलं तुम्हाला कुठं चुकीचं वाटलं तरी कमेंट करून मला नक्की सांगा. आता इथे पाहू शकता आपण इथं कटोरी जशीच्या तशी काढून घेतली. आता ही कटोरी आपली काहीच कामाची नाही राहिलेली. कटोरी कशी वाढवायची ती व्यवस्थित बघा. जिकडनं हुकलूक पट्टी असती तिकडनं मी 1.5 इंच वाढवते आणि जो गोल राऊंड आहे तिकडनं 1 इंच वाढवते. माझी कटोरी वाढवण्याची पद्धत ही आता एकसारखीच आहे. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा